जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील होळमोहिदा गावात रहिवासी वस्तीतील घरात बिबट्या शिरला। महिलेने धाडस दाखवत बिबट्याशी 2 हात करून वाचविले 2 चिमुकल्यांचे प्राण। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील होळमोहिदा गावात मंगळवारी रात्रीभर वस्तीच्या एका घरात बिबट्या थेट शिरल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र वैशाली विशाल भामरे यांनी दाखविलेल्या धैर्य आणि प्रसंगावधान राखत त्यांच्या 2 लहान मुलांचे प्राण वाचले। जखमी अवस्थेतही त्यांनी बिबट्याला घरातच कोंडून ठेवल्याने मोठा अनर्थ टाळला आहे। प्राप्त माहितीनुसार रात्रीच्या सुमारास बिबट्या गावात भर वस्तीत आलेला बिबट्या भामरे यांच्या घरात घुसला। त्यावेळी वैशाली भामरे घरकाम करत होत्या, तर त्यांची 2 लहान मुले घरात खेळत होती। बिबट्याला पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दोन्ही मुलांना उचलून घराबाहेर धाव घेतली। यावेळी बिबट्याने त्यांच्यावर झडाप घालत पाठीवर पंजाने वार केले। त्यांच्या हातातील एका चिमुकल्यालाही बिबट्याने जखमी केले असून त्याच्या हाताला व पाठीला दुखापत झाली आहे। तरीही धैर्य न गमावता वैशाली भामरे यांनी बिबट्याला घराच्या आतच डांबून ठेवत दरवाजा बंद केला। त्यामुळे बिबट्या बाहेर येऊ शकल्याने होणारी संभाव्य मोठी दुर्घटना टळली। सदर घटनेची माहिती मिळताच शहादा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच वन्यजीव रक्षक समितीचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले। सुमारे 3 तास चाललेल्या रेस्क्यू मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले। या घटनेत एकूण 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बिबट्याला पकडण्याची कारवाई पाहण्यासाठी गावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती। या घटनेनंतर होळमोहिदा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। वैशाली भामरे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मला नाव आहे वैशाली विशाल भामरे। आम्ही होळमोहिदात राहणार आहोत। आज या पोरे वटावर होता म्हणजे घर माझ होता ते पहिले कुत्रा बुकी राहतात। मग मी त्यासले दखाले गहू बाहेर पण देखते मग कोणी दखाना नाही। मग या पोरेसले म्हणतात गरमा या, मग गरमा बटन होता आम्ही म्हणजे वटावरच होता घरले लाईस नाही शे। ते म्हणतात गरमा या भाऊ म्हणतो। मला मी असले बटासले गरमा वाईला नून बरफना बोगण्या टिरा आणतो फ्रीज मग बरफना बोगण्या टिरा आणतो तिथला मग तसंच तोंड फिराय तिथला मग तो आवी आले धरालू ना जशी आवी आहे ना त्याला पायच नाही लागणार पाव पुरा लतड आहे पायच मग त्यानं मग मी दखमत आहे काय ऊन तिथला मग मला दरी पाडत मग मला जशी धराल घ्या ना याले मग बठी घ्या मग या पोरसले ना मग त्याने ना मी पॅक दरी ठीक ते तुम्हाला गळ्याला धराली राहता पण मी त्याला आडात लाई दिदा ना तिथला मग त्याने मला कंबरले दरी पाडत ते कंबर मग पुरा दात घाल दिला त्याने एवढला दात घाल दिला तिथला मग मी पोरसले म्हणतो मी याला पॅक दरी त्याला तुम्ही पया म्हणतं ते 5 पोरसले मी बाहेर पयाडी दिलं तिथला त्यानं त्याला पुरा पॅक दरी ठेवलं होतं पुरा कान त्यानं मैडी दिदा कान मैडीने लगे त्याला जोर मा उपटी दिलं म्हणे पलंग ना कडे तर मायची मोची ठेवली तर उपटी दिलं त्याला लगे आता ना दरवाजा बंद करा आता ना दरवाजा बंद करीन मी आखू मग बागी बागी घेऊन तथा ना दरवाजा बंद करा तो त्या अंदर कोंड आहे ना म्हणते याला जर बाहेर काढसू म्हणतं त्या आखू कोणले खतम करी ती म्हणतं म्हणून मी त्याला काय सोड नाही म्हणतं म्हणा जीव जाई ना मला काय फरक पडा म्हणतं म्हणा 5-5 लेकरं ते बचित म्हणून त्याला अंदर कोंडी उंतून बाकी त्या खाटला भेटला ते एक बारी खुल्ली होती मग त्याला खाटला हाडा लाई उंतात त्याला खाटला हाडा लावायला उंत तिथला मग त्या लागणार मग त्या म्हणे दवाखाना मा चालत म्हणे म्हणता नाही याले बाहेर याले पहिले दराशिवाय मी दवाखाना मा येणार नाही म्हणता अशी मी सांगेन तर मी तडे पण त्या म्हणे नाही म्हणे दवाखाना मा जाणच पडी म्हणे मग मी आता नाही घेऊन मग मागे तडे धरा त्यासने 5 पोरसले बाहेर हाकला म्हणे त्या पोर मोठी पोरे म्हणे आली 11 वर्षांनी तिला म्हणतात दीदी भाऊन त्यासले बटासले ज्या पोरे म्हणा घाबरे घ्यात मला दखीन तडेच रडायला लागल्यात त्या
ते तिला म्हणतो रडू नको तू, मला काहीच वय नाही, त्याला धरी तशी धरी ते म्हणतो मी याला पकडी ठेवलं तू लईच्या बनासले नके लागेलेत ना त्यासले आव पोर नाही पोरले नाही लागेले काहीच नाही लागणार त्यांना आडे गयाला लागेल थोडस आणि मांगे पाटील पुढे लागेलय आव बावले मांगे पाटील लागेलय अशी करीन त्यासले बाहेर पयाड पोर पुरा आय करायला लागतात ते त्यासले पयाड तसे मग मी दोन्ही दरवाजाला म्हणे घर मला बडी नुकसान कर दिले त्याच नाही म्हणा इथला बच्चा आज काय वय जातं मेजरने आय करत होती